Hello, good afternoon, all of you. Am I audible? Yes, ma'am. Okay, so we will conduct our lecture, social pharmacy lecture. Join fast within 5 minutes. You have to join. Okay, 5 मिनिटांमध्ये join करायचे बघा सगळ्यांनी. समजते का? Okay. Within 5 minutes, you have to join. Join fast. Tell me now, screen is visible or not? Screen दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर बघा कालच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं. हु विल टेल मी व्हॉट वी हॅव सीन इन लास्ट लेक्चर? Food poisoning. फूड पॉइझनिंग. अजून काय काय बघितलं आपण? Protozoal infection. ओके व्हॉट वी हॅव सीन इन दॅट प्रोटोझोल इन्फेक्शन मध्ये काय काय कुठले कुठले डिसीजेस बघितले?
Amoebiasis. What is amoebiasis? Yes, Supriya, explain amoebiasis. Amoebiasis हा डिसीज हार्बरिंग अँड प्रोटोझोआ पॅरासाइट ह्याच्यापासून होतो आणि ते त्याचं क्लिनिकल मॅस्टिनेशन असतं ते आणि तो इन्फेक्शन त्याचे सिम्टमॅटिक डिसीज आहे आणि त्याच्यात 10% इंडिव्हिज्युअल असतात आणि ते सिम्टमॅटिक ग्रुप असतात सिम्टमॅटिक ग्रुप फर्दर असतात सब डिवायडेड होतात इंटेस्टायनल अमेबियासिस आणि त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे हे एंटामायबाइस हिस्टोलाइट. एंटामोबिया हिस्टोलायटिका. ओके. हा, नेक्स्ट अजून काय आहे अमेबियासिस मध्ये? व्हॉट इज इट्स क्लिअर? काय होतं? काय सिम्पटम्स आहेत त्याचे? येस सुप्रिया, काय आहे? ते इन्क्लूड होतं माइल्ड ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट आणि डायरिया मध्ये आणि ते अॅक्यूट डिस्टेंटरी असते. आणि त्याचं एक्स्ट्रा इंटेस्टायनल अमेबियास मध्ये इन्व्हॉल्वमेंट असते लिव्हर आणि लंग्स, ब्रेन, स्किन एक्सेट्रा. अमेबियासिस ही पोटेन्शियली लेंदी डिसीज आहे आणि त्याच्यात रोल ऑफ फार्मासिस्ट आहे, सॅनिटेशन, फूड हायजीन, हेल्थ एज्युकेशन. ओके. व्हॉट इज ट्रीटमेंट किंवा रोल ऑफ फार्मासिस्ट इन प्रिव्हेंशन ऑफ दॅट अमेबियासिस? हा, आज तुम्ही सांगायचं. आपण रिव्हिजन मध्ये तो रिवाइज करतो तो तुमच्याकडून असायला पाहिजे. काय घेतलं जातं ट्रीटमेंट म्हणून अमेबियासिस मध्ये? What is the role of pharmacist in prevention and education of that amoebiasis? काहीच नाही लक्षात येत आहे का कुणाच्या? येस, काय बघितलं आपण? एनीवन कॅन टेल मी प्लीज? हॅव यू अंडरस्टूड और नॉट? सॅनिटेशन मध्ये ते वॉशिंग हँड केलं पाहिजे आपण आफ्टर डिफेक्शन नंतर आणि इटिंग करताना आपण कार्डियक फॅक्टर्स प्रिव्हेंट करतात ते कंट्रोल केले पाहिजेत अमेबियासिस. ओके, गुड. नेक्स्ट कुठला डिसीज बघितला आपण? ओके, तर बघा अमेबियासिस हा डिसीज बघितला. जनरली तर ते काय आहे? अमेबियासिस मीन्स कंडिशन ऑफ हार्बरिंग the protective parasites without clinical manifestation. The symptomatic disease occurs less than 10% of individual and the symptomatic groups has been further this symptomatic groups has been further subdivided into intestinal and amoebiasis. Causative agent काय? एंटामोबिया हिस्टोलायटिका. याच्यामुळे जनरली हा अमेबियासिस होतो. ट्रोपोझाइट्स असतात बघा, ते इन्फेक्शन कॉज करतात. ओके, समजलं? ओके, तर बघा काय आहे क्लिनिकल प्रेझेंटेशन. तर डिसेंट्री हे मेन सिम्पटम्स आहे किंवा डिसेंट्री होते, डायरिया होतो. देन लंग्स, ब्रेन, स्प्लीन, स्किन हे सगळे ऑर्गन सुद्धा काही अमेबियासिस मुळे अफेक्ट होतात बघा. रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेंशन मध्ये काय काय बघितलं? सॅनिटेशन, प्रॉपर सॅनिटेशन मेंटेन केलं पाहिजे अगेन्स्ट अमेबा. देन वॉटर सप्लायचे जे सोर्सेस आहेत बघा, अमेबाचे सिस्ट जे असतात ते सिस्ट काय होतात? वॉटर मध्ये जास्त कालावधीपर्यंत काय राहू शकतात बघा,
सर्वाईव्ह राहू शकतात. त्याच्यामुळे ते वॉटर डिसइन्फेक्शन प्रॉपर झालं पाहिजे किंवा ते इम्पॉर्टंट आहे किंवा कंटामिनेशन जे आहे ते प्रिव्हेंट करायला पाहिजे वॉटरचं. ओके, दिस इज role of pharmacist or counseling on that factors is role of pharmacist. then food hygiene, food मधून सुद्धा बघा कंटामिनेटेड फूड असेल तर त्याच्यातून सुद्धा अमेबाचं या अमेबियासिसचं इन्फेक्शन जास्त होतं. त्याच्यामुळे फूड हायजीन प्रॉपरली मेंटेन केली पाहिजे. हेल्थ एज्युकेशन मध्ये काय आहे बघा, सगळे जे काही वरचे आपण सांगितलेले आहेत ते त्या फॅक्टर्सला काउन्सिलिंग करणे हे एक रोल आहे फार्मासिस्टचा. अदर दॅन किमोथेरपी आहे, दॅट मीन्स मेडिकल ट्रीटमेंट आहे, मेट्रोनिडॅझोल, टिनिडॅझोल, डायआयोडोहायड्रॉक्झिक्विन यासारखे जे काही डोसेस आहेत किंवा ड्रग्ज आहेत, हे ड्रग्ज प्रॉपर डोसेस मध्ये घेऊन हे डिसीज आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा ओव्हरकम करू शकतो. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes. नेक्स्ट आपण वर्म इन्फेस्टेशन्स बघितलं बघा. वर्म, तर डिफरंट टाइपचे जे काही वर्म असतात. वर्म, व्हॉट इज मीन बाय वर्म? वर्म म्हणजे जंत. ओके, मराठीत आपण जंत म्हणतो. तर त्याचे एक टाइप आहे तो किंवा काय म्हणूयात आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल जर बघितलं असेल तर किंगडम ॲनिमॅलियामध्ये हा एक मोठा क्लास आहे बघा वर्मचा. ओके, तर कृमी असं म्हटलं जातं बघा त्याला मराठीत, कृमी किंवा जंत असं म्हणतो. तर डिफरंट टाइपचे जंत आहेत, कृमी आहेत की त्या डिफरंट इन्फेक्शन करतात. तर आपण एक एक डिसीज बघितला होता का. ओके, दिस इज वर्म लाईफ सायकल ऑफ हुकवर्म आहे. काय होतं बघा, फिसेस मध्ये एग्ज असतात, ते त्याचा लार्वा फॉर्म होतो हॅच होऊन. देन काय होतं, फिलारी फॉर्म लार्वा, मोठा लार्वा फॉर्म होतो आणि तो फुटच्या स्किन मधून एंटर होतो होस्ट बॉडी मध्ये, दॅट मीन्स ह्युमनला. आणि नंतर तो बघा इथं इंटेस्टाईन मध्ये अफेक्शन केलेला आहे किंवा इंटेस्टाईन मध्ये तो असा इंटेस्टाईनचे विलायज आहेत तिथं काय करतो, जाऊन अटॅच होतो आणि इन्फेक्शन कॉज करतो. आणि डिफरंट टाइपचे आपण काय बघितले बघा, डिफरंट टाइपचे वर्म्स बघितले आणि ते डिफरंट टाइपचे वर्म्स आहेत ते कसे इन्फेक्शन कॉज करतात किंवा ते कसे एग्ज ले करतात. किती डिफरंट आता स्कॅरिसिस आहे तर त्याची फिमेल आहे ती 9,000 to 27,000 एवढी एग्ज क्रिएट करते. ओके, एवढं जास्त त्याचं काय आहे, ब्रीडिंग प्रपोर्शन आहे किंवा ब्रीडिंगचं प्रमाण आहे. ओके, हे सुद्धा आपण बघितलं. लक्षात आलंय सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे या वर्म इन्फेस्टेशन मध्ये? अंडरस्टूड और नॉट? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट होता स्कॅरिसिस. तर स्कॅरिसिस हा सुद्धा एक वर्म किंवा वर्मने होणारा डिसीज आहे बघा. तो बघितला, त्याची फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी दिली होती, कसं अफेक्ट करतो स्कॅरिसिस वगैरे. ओके, कोणाला प्रॉब्लेम आहे या स्कॅरिसिस मध्ये? जनरली सगळे ड्रग्ज आहेत बघा. सेकंडरी प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये काय सॅनिटेशन करायचं आहे, सिवेज वॉटर किंवा ह्युमन एक्सक्रिटाचं जे काही डिस्पोजल आहे ते प्रॉपरली डिस्पोज करायचं आहे. आणि मेबेंडाझोल, लॅव्हिमोसोल, पॅरेंटल हे सगळे ड्रग्ज आहेत की ज्याच्यावर ट्रीटमेंट द्यायची आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. देन एन्सायक्लोस्टोमा हे एक आहे, याच्यामुळे हे एक इन्फेक्शन होतं एन्सायक्लोस्टोमा डिओडेनल पर्यंत. तुम्ही क्लिनिकल ट्रीटमेंट वगैरे जी आहे ती एका जरी म्हणजे ते ड्रग्ज आहेत ते सगळ्यावर चालतात बघा. म्हणजे ऍक्च्युली ते अँटीबर्म ड्रग असतील किंवा अँटीबायोटिक्स आहेत की ते सगळ्या वर्म इन्फेक्शन वर चालतात, ते लिहू शकतात. एक व्यवस्थित स्टडी करा. अंडरस्टूड? देन आपण रोल ऑफ फार्मसी एज्युकेशन आणि प्रिव्हेन्शन बघा सगळीकडे आहे. सॅनिटल डिस्पोजल ऑफ फिसेस और एक्सक्रीटा डिस्पोजल ते प्रॉपर करायचं आहे की जे की कंटामिनेशन होऊ नये असं. आणि किमोथेरपी आहे. ओके, अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, लॅव्हमिझोल, पॅरेंटल. ओके, हे सगळे काय करायचे ड्रग्ज आहेत, त्याचं डोस प्रॉपरली द्यायचं आहे. वेट फॉर 1 minute.
ओके सो कंटिन्यू बघा. तुमचं जर तुम्हाला आता जरी मॅडमचा झाडबुके मॅडमचा कॉल आला तरी 2 मिनिट मीटिंग मधून तुम्ही रिसिव्ह करू शकता. तुम्हाला काही स्टुडंटची इन्फॉर्मेशन विचारायचे मॅडमला, त्यामुळं करतात मॅडम फोन तुम्हाला. ओके, मीटिंग मधून रिसिव्ह करू शकता तुम्ही कॉल. ओके, तर बघा स्कॉलरशिपचे स्टुडंट किती राहिलेत स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचे. जे राहिले असतील त्यांनी आजच्या आज भरून घ्या बघा. समजते? अंडरस्टूड और नॉट? Yes. Am I audible? Yes, ma'am. किती लोक राहिले त्यांनी भरून घ्या स्कॉलरशिपचा फॉर्म. कोण राहिले असतील? ओके, आणि सी वी विल स्टार्ट. तर किमोथेरपी मध्ये हे सगळे ड्रग्ज आहेत ते द्यायचे आहेत बघा. अजून काय आहे, कसं इन्फेक्शन होतं वगैरे हे आहे. रोल ऑफ फार्मासिस्ट, लॅव्हिमिसोल ड्रग्ज वगैरे नाव आहेत. तर गनिया वर्म एक न्यू आहे याच्यातलं, किंवा हे एक वर्म इन्फेस्टेशन आहे. जसे की ऍस्कॅरिसिस वगैरे बघितलं तर व्हॉट इज गनिया वर्म. सी गनिया नावाचं एक वर्म आहे, तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होत असतं. व्हॉट इज इट इज वेक्टर बॉर्न पॅरासिस्टिक डिसीज. व्हॉट इज पॅरासिस्टिक. पॅरासिस समजलं का आतापर्यंतचा पार्ट सगळ्यांना. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? यस असेल तर आता सांगा. आहे कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? बी फास्ट. No, ma'am. No problem. ओके गुड. देन गनिया वर्म. गनिया नावाचं एक वर्म आहे, त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं. तर ते काय आहे वर्म इन्फेस्टेशन बघूया. इट इज वेक्टर बॉर्न पॅरासिस्टिक डिसीज. तर वेक्टर पासून स्प्रेड होणारा पॅरासिस्टिक डिसीज आहे. पॅरासिस्टिक म्हणजे परजीवी. पॅरासाइट मीन्स काय? परजीवी. ओके, तर परजीवी असा डिसीज आहे, परपोशी. देन मेनली ऑफ सबक्युटेनियस टिश्यू, युजली लेग अँड फूट. इट इज ऑल्सो टर्म्ड एज ड्रँकन ओके, तर जनरली कशा काय अफेक्ट होतं बघा. लेग और फूट आहे का नाही, तिथून त्याचं इन्फेक्शन होतं, किंवा तो पार्ट अफेक्ट होतं, म्हणून ह्याला ड्रँकन असं सुद्धा म्हटलं जातं. ऑल्दो नॉट लिथल, दिस पॅरासिस्टिक डिसीज कॅन डिसेबल इट्स विक्टिम टेम्पररली. तर हा एक फेटल डिसीज नाहीये, किंवा हा डिसेबल होऊ शकतो. ओके, बट इन्फेक्शन होतं बघा. पॉझिटिव्ह एजंट्स काय काय आहे त्याचं बघा. The causative agent is Dracunculus medinensis. Okay, तर Dracunculus medinensis हे त्याचं causative agent आहे. Write down causative agents. The adult parasite inhabits tissue mainly of the legs. तर adult parasite जे आहेत ते inhabits करतात tissues mainly of the legs. Legs जे आहेत पायाचे टिश्यू जे आहेत ते अफेक्ट करतात. ओकेजनली इट मे ऑल्सो अफेक्ट हेड अँड नेक. तर ओकेजनली काय काय होतं बघा, हेड आणि नेक म्हणजे डोक्याचा आणि मानेचा जो काही भाग आहे तो सुद्धा अफेक्ट होतो समटाइम या वर्म इन्फेक्शन मुळे. द फिमेल लेंथ ऑफ 55 to 120 सेंटीमीटर. तर जी काही या गनिया वर्मची फिमेल आहे तर तिचं लेंथ किती आहे बघा, 55 ते 120 सेंटीमीटर एवढी लांबीची असते ते. द ग्रेविड फिमेल मेक्स हर वे डाऊन टू द इन्फेक्टेड लोअर लिम्स. तर ग्रेविड फिमेल जी असते ती काय करते, मेक्स हर वे डाऊन टू द इन्फेक्टेड लोअर लिम्स. तर लोअर लिम्स जे आहेत त्या ग्रेविड फिमेलचे, तर ते काय करते बघा, नियर द स्किन सरफेस. स्किन सरफेस जो असतो, ओके, तर त्या ठिकाणी काय करते, ते स्टिक होते तिच्या लोअर लिम्सने. ओके, व्हॉट इज मीन बाय ग्रेविड. कोणाला माहित आहे व्हॉट इज ग्रेविड. ग्रेविड फिमेल. No, ma'am. ओके, सी ग्रेविड दॅट मीन्स आता प्रेग्नन्सी ह्युमन बिंगच्या म्हणजे जे ह्युमन बिंग्स असतात तर त्यांच्या संदर्भामध्ये प्रेग्नन्सी हा वर्ड यूज केला जातो. आणि जे काही ऍनिमल्स असतील, ओके, ते जर प्रेग्नंट असतील तर त्यांना ग्रेविड हा वर्ड यूज केला जातो. लक्षात आलं सगळ्यांना. ओके, फॉर एक्झाम्पल आता कुठलंही ऍनिमल असेल आणि ती ऍनिमलची फिमेल जर प्रेग्नंट असेल, तिला बेबी होणार असेल, तर ती प्रेग्नंट आहे असं म्हणू शकत नाही ते ऍनिमल, तर ते ग्रेविड आहे. ओके, त्यांच्यासाठी ग्रेविड हा वर्ड यूज केला जातो. आलं लक्षात सगळ्यांना. ग्रेविड that means a female or a female of that animal who should give a birth of their young ones. Okay, that means आपण कसं प्रेग्नेंट वुमन आहे म्हणतो तसं ती ग्रेविड फिमेल असते अॅनिमलची. लक्षात आलं. Yes, ma'am. Yes, ma'am.
Yes, सी ma'am. तर ते या गनिया वर्मची जी काही ग्रेव्हिड फिमेल आहे तर ती काय करते बघा, इन्फेक्टेड लोअर लिम्स नियर द स्किन सरफेसला तिथं ते स्टिक होते. देअर शी पेनिट्रेट्स इनटू द डर्मिस अँड इन्फ्लामेटरी रिॲक्शन अँड सबसिक्वेंट ब्लिस्टर्स फॉर्मेशन. तर ते पेनिट्रेट होते बघा लोअर लिम्सच्या ठिकाणी त्या स्किन मध्ये, आणि नंतर तिथं काय करते ते डर्मिस अँड इन्फ्लामेटरी रिॲक्शन कॉज करते, आणि ब्लिस्टर्स मीन्स काय फोड वगैरे फॉर्म करते. Upon contact with water, soon ruptures and the parasite release up to 1 million microscopic free swirling into the water. आणि जर वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर ते रप्चर होतं आणि पॅरासाइट्स रिलीजेस होतात बघा खूप सारे. ओके, 1 मिलियन पर्यंत मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर. द लेटर मे रिमेन ऍक्टिव्ह इन वॉटर फॉर 3 to 6 days. नंतर काय होतं बघा, लेटर दिस पॅरासाइट जे आहे ते वॉटर मध्ये राहतं बघा किती दिवस, मे रिमेन ऍक्टिव्ह इन वॉटर फॉर 3 to 6 days, 3 ते 6 आठवड्यांपर्यंत. दे आर पिक्ड अप बाय फ्रेश वॉटर क्रस्टासीन कॉल्ड सायक्लॉप्स. तर फ्रेश वॉटरने काय केलं जातं ते पिकड केले जातात किंवा फ्रेश वॉटर मध्ये राहतात बघा, कॉल्ड सायक्लोप. त्यांना फ्रेश वॉटर मध्ये हे जर वर्म असतील तर त्यांना सायक्लोप्स म्हटलं जातं. The larvae requires a period of IS development in cyclops. तर लार्वे जे आहेत ते कम्प्लिटली डेव्हलप होण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ होण्यासाठी काही पिरियड रिक्वायर असतो, आणि त्यांना सायक्लोप्स मध्ये ते ग्रोथ होते. वेट फॉर 1 minute. Okay, Sri, now see, now tell me it is visible. Yes, ma'am. Okay. Okay, see, नंतर काय होतं, the latter may remain active in water for 3 to 6 days. नंतर ते वॉटर मध्ये ऍक्टिव्ह राहतात 3 ते 6 दिवस एवढं. They are picked up by fresh water crustacean and called a cyclop. The larvae requires a period of development in cyclops. Okay, this is causative agent of that gunya worm. Understood? Yes, ma'am. ओके, मॅन एक्वायर्स इन्फेक्शन बाय ड्रिंकिंग वॉटर कंटेनिंग इन्फेक्टेड सायक्लोप्स. तर कशामुळे हे इन्फेक्शन होतं बघा, तर जे काही ह्युमन बिंग्स मध्ये इन्फेक्शन होतं तर ते कसं होतं, तर जे काही वॉटर आहे जे की इन्फेक्टेड आहे सायक्लोप्स मध्ये काय असतात बघा, ते पॅरासाइट असतात, आणि ते सायक्लोप्स असलेलं जर वॉटर ड्रिंक केलं तर ते ह्युमनला इन्फेक्टेड होतं. इन ह्युमन पॅरासाइट्स आर रिलीजेस आफ्टर डायजेशन बाय गॅस्ट्रिक ऍसिड. दे पेनिट्रेट डिओडेनल, सबसिक्वेंटली दे मायग्रेट थ्रू विसेरा to the subcutaneous tissue of the various of the have may man have alternate pathway of transmission. India has been declared a free gunya worm disease from 1996. तर
बघा कंटामिनेटेड वॉटर थ्रू याचं ट्रान्समिशन होतं आणि एकदा जर ते काही वॉटर थ्रू ड्रिंक केले गेले ते सायक्लोप्स या इन्फेक्शनचे किंवा पॅरासाइट्स, तर काय होतात नंतर ते गॅस्ट्रिक सिस्टीम आहे आपली, तर त्या ठिकाणी काय होतात ते स्प्रेड होतात आणि ते विसरल टिश्यूज असतील किंवा अदर जे काही ऑर्गन्स असतील तिथं मायग्रेट होतात आणि हे याचं प्रमाण पाथवे ऑफ ट्रान्समिशन किंवा खूप सारे पाथवेज आहेत या डिसीजच्या ट्रान्समिशनची ह्युमन्स मध्ये, आणि असं कन्सिडर केलं गेलं की इंडियामध्ये हा डिसीज आता नाहीसा झालेला आहे. कधीपासून? 1996 पासून. अंडरस्टूड? Yes, Understood ma'am. or not? The next is clinical presentation. What is that? See, blisters on the skin of the infected person's lower limbs in the prime clinical presentation. तर blisters जे आहेत स्किनवर इन्फेक्टेड पर्सनच्या दिसतात बघा. आताच बघितलं की ग्रेव्हिड फिमेल असते या पॅरासाइटची, तर काय करते ब्लिस्टर फॉर्म करते बघा ते पेनिट्रेशन करून स्किन मध्ये, तर ते काय होतात ब्लिस्टर्स दिसतात. तसे जर त्या टाइपचे ब्लिस्टर्स असतील तर असं कन्सिडर करायचं की या पेशंटला गनिया वर्मचं इन्फेक्शन आहे. ओके, देन रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. तर एज्युकेशन आणि प्रिव्हेन्शन मध्ये रोल ऑफ फार्मासिस्ट काय आहे बघा. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन्क्लूड फॉलोइंग ऍक्शन्स. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत ते खालील ऍक्शन दाखवतात बघा. प्रोव्हिजन ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर, वॉटरची प्रोव्हिजन असेल. कंट्रोल ऑफ सायक्लोप्स आहे. हेल्थ एज्युकेशन रिलेटेड टू बॉइलिंग or sieving drinking water and prevention of contamination to infected persons आहे. Then surveillance involving active search for new cases. ट्रीटमेंट आहे. कुठले आहेत बघा. निरिडॅझोल आहे, मेबेंडाझोल, मेट्रोनिडॅझोल आर सजेस्टेड. तर हे ड्रगची ट्रीटमेंट द्यायची आहे. दिस इज युअर गनिया वर्म. नन द ड्रग्ज आर युजफुल फॉर प्रिव्हेंटिंग ट्रान्समिशन ऑफ डिसीज. तर हे डिसीज फक्त त्या काय करतात बघा, डिसीजचं प्रमाण कमी करतात ते किंवा ते पॅरासाइट्स आहेत त्यांना किल करतात, पण ट्रान्समिशन पासून काय करू शकत नाहीत, प्रिव्हेंट करू शकत नाहीत. ओके, दिस इज गनिया वर्म infection. Understood all of you? Here we completed that. Understood or not? Yes. कोणाला समजलं नाही का? Yes, ma'am. शॉर्ट मध्ये. सांगू दे का अजून एकदा शॉर्ट मध्ये? येस मॅम. ओके, सी जनरली गनिया वर्म इन्फेक्शन म्हणजे काय आहे. गनिया एक वर्म आहे. वर्मचं इन्फेक्शन आपण वर बघितले 2-3 डिसीजेस, सेम त्याचं इन्फेक्शन आहे. जनरली काय होत असतं बघा या टाइपच्या इन्फेक्शन मध्ये, गनिया वर्म जे आहे तो एक पॅरासाइट आहे. ओके, परजीवी आहे आणि तो इन्फेक्शन करत असतो. आणि जनरली सबक्युटेनियस टिश्यू कुठल्या भागात होतं? लेग मध्ये असतात सबक्युटेनियस टिश्यू, फूट मध्ये पायामध्ये असतात, तर हेड और काय असतात मानेचा काही भाग, ओके, नेकचा काही भाग, तर त्या ठिकाणी त्याला इन्फेक्शन होत असतं किंवा या भागात हे वर्म आहे ते इन्फेक्शन करत असतात. त्याला काय म्हणतात किंवा कशामुळे होतं? ड्रँक्युक्युलियासिस. ओके, ड्रँक्युक्युलियासिस असं म्हटलं जातं त्याला. जनरली फूटच्या पार्टला इन्फेक्ट करतो म्हणून. द पॉझिटिव्ह एजंट इज ड्रँक्युलस मेडिनिसिस. तर ड्रँक्युलस मेडिनिसिस हा नावाचा वर्म आहे किंवा तो पॉझिटिव्ह एजंट आहे. गनिया वर्मच आहे, पण त्याचं नाव आहे त्या वर्मचं इन्फेक्शन करणाऱ्या. लक्षात येते? येस मॅम. ओके, सी द ऍडल्ट पॅरासाइट इनहिबिट्स टिश्यू मेनली ऑफ द लेग्स. तर ऍडल्ट जो काही पॅरासाइट आहे तो जनरली लेगच्या टिश्यूवर अफेक्ट करतो. ओकॅजनली इट मे ऑल्सो अफेक्ट हेड अँड नेक किंवा हेड आणि नेकला तो अफेक्ट करतो. द फिमेल ऑफ लेंथ 55 to 120 सेंटीमीटर. जर तर या गनिया वर्म आहे किंवा ड्रँक्युलस मेडिनिसिसची काही फिमेल आहे वर्मची, तर तिचं लेंथ सांगितलेली आहे तर 55 ते 120 सेंटीमीटर एवढी लेंथला असते. आणि जी काही ग्रेव्हिड फिमेल आहे मेक्स हर वे डाऊन टू द इन्फेक्टेड लोअर लिम्स. तर इन्फेक्टेड लोअर लिम्स कडे ते काय करते, त्याचा वेट डाऊन करते आणि ते काय करते तिथं अटॅच होते बघा, आणि स्किन सरफेसला अटॅच होऊन काय करते, ब्लिस्टर्स फॉर्म करते त्या स्किनवर. देअर शी पेनिट्रेट्स इनटू द डर्मिस अँड इन्फ्लामेटरी रिॲक्शन. आणि काय होते, ती फिमेल आहे किंवा ते वर्म आहे ते इन्सर्ट होतं किंवा पेनिट्रेट होतं आणि तिथे इन्फ्लामेशन कॉज करतं, त्याच्यामुळे ब्लिस्टर्स फॉर्म होतात बघा. आणि नंतर ज्यावेळेस ते रप्चर होतात ब्लिस्टर, तर थाउजंड्स ऑफ त्याचे
काय असतील पॅरासाइट असतील ते रिलीज होतात. देन लॅटर मे रिमेन ऍक्टिव्ह इन वॉटर आणि 3 ते 6 ते वॉटर मध्ये 3 ते 6 दिवस राहू शकतात. ऍज इट इज दे आर पिक्ड अप बाय फ्रेश वॉटर क्रस्टन्सेस कॉल्ड सायक्लोप्स. तर फ्रेश वॉटर क्रस्टन्सेस ते पिक्ड अप केले जातात, त्याला सायक्लोप्स असं म्हटलं जातं. द लार्वे रिक्वायर्स अ पिरियड ऑफ डेव्हलपमेंट इन सायक्लोप्स. तर लार्वे जे आहेत तर त्यांना काय काय पाहिजे किंवा काय रिक्वायर्ड आहे बघा, पिरियड ऑफ डेव्हलपमेंट इन सायक्लोप्स. तर सायक्लोप्स मध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी लार्वेला पिरियड होता. जसं की हुकवर्मचा जो काही एग्ज हॅच होऊन लार्वे फॉर्म होत होते, लार्वेचा नंतर मेन तो हे होत होता पॉझिटिव्ह एजंट फॉर्म होत होता, तसा ते सायक्लोप्स मध्ये त्याचं थोडक्यात काय म्हणू प्रीमॅच्युअर ग्रोथ होत असते आणि सायक्लोप्स हॅच झालं किंवा सायक्लोप्सच्या नंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर मेन ते वर्म फॉर्म होतात. ओके, आणि जनरली हे इन्फेक्शन कसं होतं बघा, हे असं सायक्लोप्स असलेलं कंटामिनेटेड वॉटर जर पिण्यामध्ये ह्युमन बिंगच्या आलं तर तिथून ते इन्फेक्शन होतं. ते कंटामिनेटेड वॉटर ड्रिंक केल्यानंतर काय होतं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये ते गनिया वर्म असतील किंवा हे सायक्लोप्स असतील ते जातील, तिथं ते मॅच्युअर होऊन तिथं काय होतील स्प्रेड होतील आणि ते वर्म्स डिफरंट डिफरंट टिश्यू असतील किंवा विसरल ऑर्गन्स असतील तिथं अटॅक करतात. मग लक्षात आलं, अंडरस्टूड. आणि इंडियामध्ये आता सर्च केल्यानंतर हा डिसीज नाहीसा झालेला आहे 1996 पासून, म्हणजे इंडिया इट इज फ्रीड फ्रॉम गनिया वर्म डिसीज. अंडरस्टूड. Yes, ma'am. ओके, सी क्लिनिकल प्रेझेंटेशन काय कसं ओळखायचं किंवा काय लक्षणं आहेत याची, तर ब्लिस्टर्स होतात फॉर्म स्किनवर. ओके, लिम्सवर. रोल ऑफ फार्मासिस्ट काय, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन्क्लूड फॉलोइंग ऍक्शन, प्रोव्हिजन्स ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर. तर जनरली वॉटरबॉर्न डिसीज असल्यामुळे सेफ ड्रिंकिंग वॉटर प्रोव्हाइड करणं. देन कंट्रोल ऑफ सायक्लोप्स. तर जे काही सायक्लोप्स आहेत ते सायक्लोप्स काय करतात बघा, इन्फेक्शन कॉज करतात. तर ते सायक्लोप्स किल करायचं. कसं किल करायचं, तर काही त्याच्यावर अँटी बॅक्टेरियल BSC पावडर वगैरे आपण बघितलं, जसं की स्प्रेड करायचं तो कॉलरला, तर तसे काही केमिकल एजंट्स वगैरे स्प्रेड करून सायक्लोप्स त्या वॉटर मधले डिस्ट्रॉय करायचे, म्हणजे काय होईल, इन्फेक्शनच होणार नाही. देन हेल्थ एज्युकेशन रिलेटेड टू बॉइलिंग और सिविंग ड्रिंकिंग वॉटर, प्रिव्हेन्शन ऑफ कंटॅमिनेशन टू इन्फेक्टेड पर्सन. तर हेल्थ एज्युकेशन वर अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. ड्रिंकिंग वॉटर बॉईल केल्यानंतर ते सायक्लोप्स काय होतील, डिस्ट्रॉय होतील, त्याच्यासाठी बॉईल करून प्या वगैरे असं काउन्सिलिंग करायचं आहे. सर्व्हिलन्स इन्व्हॉल्विंग ऍक्टिव्ह रिसर्च फॉर न्यू केसेस. देन ट्रीटमेंट द्यायचं आहे, सेकंडरी ट्रीटमेंट आहे किंवा सेकंडरी प्रिव्हेन्शन आहे. त्यामध्ये काय करायचं, ऍक्च्युअली ड्रगची ट्रीटमेंट द्यायचं आहे. काय, निरिडॅझोल नावाचे अँटीबायोटिक असतील, ड्रग्ज असतील ते द्यायचे आहे. मेबेंडाझोल आहे, मेट्रोनिडॅझोल आहे, हे सगळे काय करायचे, अँटीबायोटिकचे डोस द्यायचे अगेन्स्ट दॅट गनिया वर्म इन्फेक्शन आर सजेस्टेड. तर हे डिसीजेस काय होतील, ते डिसीज कमी करायला किंवा त्याचं इन्फेक्शन कमी करायला कारणीभूत होतील, बट त्याचं स्प्रेड थांबवू शकत नाहीत. आणि जनरली स्प्रेड कसा आहे याचा, तर डिफरंट टाइप्स आहेत बघा स्प्रेडचे. ओके, जनरली ट्रान्समिशन होतं वॉटर थ्रू, बट स्प्रेड डिफरंट टाइपने होतो. अंडरस्टूड दॅट गनिया वर्म, व्हॉट इज दॅट? Yes, ma'am. ओके, गुड. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आहे कोणाला काही प्रॉब्लेम? आहे का? बी फास्ट. No, ma'am. ओके, तर समजलं हे वर्म इन्फेस्टेशन. हिअर वी कम्प्लीटेड दॅट पार्ट. वर्म इन्फेस्टेशन संपलेला आहे आपला. लक्षात आलं? अंडरस्टूड और नॉट? Yes, ma'am. Okay, shall we continue further? Yes, ma'am. Okay. बघा, नेक्स्ट पार्ट आहे आपला आर्थ्रोपॉड बॉर्नो इन्फेक्शन्स. तर हा पार्ट आपण बघूयात. इट इज इम्पॉर्टंट आहे बघा. डेंग्यू मलेरियाचे जे काही डिसीजेस आहेत तर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात आणि याच्यावर क्वेश्चन असतो नक्की तुम्हाला डेंग्यूवर, मलेरियावर. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट डिसीज आहेत. आर्थ्रोपॉड बॉर्नो इन्फेक्शन्स. व्हॉट इज मीन बाय आर्थ्रोपॉड? आर्थ्रोपॉड दॅट इज वन काय आहे, किंगडम ॲनिमॅलिया मधला एक काय आहे, एक संघ आहे म्हणूयात आपण. ओके,
आर्थ्रोपॉड. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे तुम्ही 9वी 10वी 11वीला सर्च केला असेल किंवा सॉरी लर्न केला असेल. ओके, तर आर्थ्रोपॉड म्हणजे काय एक काय म्हणूयात फॅमिली आहे किंवा एक संघ आहे किंगडम ॲनिमालिया मधला. ओके, तर त्याचं काय असं आर्थ्रोपॉड दॅट मीन्स त्यांची स्ट्रक्चर वरून वगैरे तो पडलेला आहे. तर हे आर्थ्रोपॉड्स आपण वेक्टर्स वगैरे म्हणतो त्यांना. तर ते काय असतात जनरली बघा मॉस्किटोज वगैरे हे आर्थ्रोपॉड मध्ये येतात. तर आर्थ्रोपॉड बॉर्न इन्फेक्शन, तर अशा आर्थ्रोपॉड सारखे जे काही कीटक वगैरे आहेत यांच्यामुळे होणारं इन्फेक्शन, डिफरंट कुठले कुठले इन्फेक्शन होतं ते आपल्याला स्टडी करायचे तिथं. त्याच्यामधील फर्स्ट आहे डेंग्यू. ओके, डेंग्यू कशामुळे होतो जनरली वी हॅव सीन इन प्रॅक्टिकल्स असो, प्रॅक्टिकल्स मध्ये आपण बघितलेलं आहे डेंग्यू कशामुळे होतो जनरली. एनीवन बी फास्ट, कशामुळे होतो. मॉस्किटोमुळे. इन्फेक्टेड मॉस्किटोच्या बाईट ओके, इन्फेक्टेड मॉस्किटोमुळे होतो, मॉस्किटोमुळे नाही होत. जर ती मॉस्किटो इन्फेक्टेड असेल तर डेंग्यू होतो. ओके, बघा आपण आर्थ्रोपॉड बॉर्न इन्फेक्शन बघतोय त्याच्यातला फर्स्ट आहे डेंग्यू. सी, डेंग्यू इज अ व्हायरल डिसीज बिलॉंगिंग टू द ग्रुप ऑफ अर्बोव्हायरसेस कॅपेबल ऑफ इन्फेक्टिंग ह्युमन अँड कॉझिंग द डिसीज. तर डेंग्यू हा एक व्हायरल डिसीज आहे आणि तो जनरली कशामुळे होतो किंवा कुठल्या ग्रुपमध्ये होतो, अर्बोव्हायरस या ग्रुपमुळे होतो किंवा अर्बोव्हायरसमुळे कॉज होतो. आणि कॅपेबल इन्फेक्टेड ह्युमन्स अँड कॉझिंग द डिसीज, तर ते कॅपेबल असतात बघा ह्युमन्सला इन्फेक्ट करण्यामध्ये आणि डिसीज कॉज करण्यामध्ये. दिस इज द डेंग्यू. अंडरस्टूड. Yes, ma'am. Okay, next is causative agent. What is causative agent? The arbovirus is transmitted through vector mosquito Aedes aegypti. तर arbovirus हे जनरली ट्रान्समिट होतो किंवा अर्बोव्हायरस मुळे डेंग्यू होतो. ओके, तर जनरली हा कसं ट्रान्समिट होतो बघा, एडिस इजिप्ती नावाच्या मॉस्किटोमुळे. ओके, वेक्टर मॉस्किटो, वेक्टर बॉर्न डिसीज आहे डेंग्यू आणि तो जनरली एडिस इजिप्ती या मॉस्किटोमुळे काय होतं, ट्रान्समिट होतो. अल्बोपिक्टस and अल्बोपिक्टस या मॉस्किटोमुळे सुद्धा. द डेंग्यू व्हायरस ऑकर्स इन 4 सेरोटाइप. जनरली डेंग्यूचा जो काही व्हायरस आहे अर्बोव्हायरस तो 4 सेरोटाइप मध्ये आढळतो. सेरोटाइप 1, 2, 3 and 4. ओके, फेवर कॅन इपिडेमिकली और एंडेमिकली. तर फेवर जो आहे डेंग्यूचा तो इपिडेमिकली आहे किंवा एंडेमिकली. डेंग्यूची साथ सुद्धा येते बघा, येते का नाही माहित आहे का. Yes, ma'am. ओके, बघा इपिडेमिकली आहे किंवा सिंगल एंडेमिकली सुद्धा होऊ शकतो. इपिडेमिक मे बी एक्सप्लोजिव्ह अँड ऑफन स्टार्ट ड्युरिंग रेनी सीझन. तर इपिडेमिक जे आहे डेंग्यूचं ते एक्सप्लोजिव्ह आहे, खूप मोठ्या प्रमाणात इपिडेमिक होतं. जनरली रेनी सीझन्स मध्ये डेंग्यूचं प्रमाण जास्त होतं बघा, तुम्ही ऑब्झर्व पण केलं असेल. द रिझर्वायर ऑफ इन्फेक्शन इज बोथ मॅन अँड मॉस्किटो. तर जनरली इन्फेक्शन कोणामध्ये होतं, रिझर्वायर्स कोण कोण आहेत, मॅन आणि मॉस्किटो. ओके, मॉस्किटो फर्स्ट या व्हायरसमुळे अफेक्टेड होतात आणि ते अफेक्टेड व्हायरस अफेक्टेड मॉस्किटोज मॅनला बाईट केले किंवा ह्युमन्सला बाईट केले तर त्यांच्यामध्ये डेंग्यू होतो. द ट्रान्समिशन सायकल इज मॅन मॉस्किटो मॅन एडिस. तर जनरली ट्रान्समिशन सायकल इज मॅन टू मॉस्किटो. कशी आहे बघा, मॅन कडून मॉस्किटो कडे और मॅन टू एडिस, मॅन कडून एडिस कडे. जनरली काय होतं बघा, डेंग्यू झालेला एखादा पेशंट असेल तर त्या पेशंटला हेल्दी मॉस्किटो येऊन बाईट केला तर त्याच्यामध्ये काय झालं, ते जे काही डेंग्यूचे व्हायरस असणारं ब्लड आहे तर तो मॉस्किटो सक करेल आणि तो हेल्दी मॉस्किटो काय होईल, अफेक्टेड होईल. ओके, कशाने, त्या मॉस्किटोला डेंग्यू होईल आणि तो डेंग्यू झालेला अफेक्टेड झालेला मॉस्किटो जाऊन अजून हेल्दी पर्सनला बाईट केला की तिथं त्या माणसात सुद्धा डेंग्यू होईल. समजलं, अशी सायकल आहे, मॅन टू मॉस्किटो मॅन. Then Aedes mosquito becomes infective by feeding on a patient from the 5th day of illness. तर बघा समजलं कशी आहे सायकल डेंग्यूची. Yes, ma'am. तर एडिस नावाच्या मॉस्किटोमुळे जनरली ट्रान्समिशन होते बघा. तर एडिस जो मॉस्किटो आहे बिकम्स इन्फेक्टिव्ह बाय फीडिंग ऑन अ पेशंट. तर एडिस नावाचा जो काही मॉस्किटो आहे सॉरी, तर तो इन्फेक्टिव्ह होतो. जर पेशंट जो काही डेंग्यू झालेला पेशंट आहे त्याचं जर ब्लड सक केलं किंवा फिडिंग केलं 5व्या दिवशी इलनेस, डेंग्यू होऊन 5व्या दिवशी, तर तो इन्फेक्टेड होतो. दिस इज टर्म्ड ॲज व्हायरेमिया. तर याला व्हायरेमिया असं म्हटलं जातं बघा.
viremia stage. After an experiencing before onset of 8 to 10 days, the mosquito becomes infective. आणि before onset of 8 to 10, 8 ते 10 दिवसात हे इन्फेक्शन पसरतं बघा मॉस्किटो मध्ये सुद्धा. and it is able to transmit the disease once period. काय आहे जे काही मॉस्किटो इन्फेक्टेड झालेला आहे तो काय होतो ट्रान्समिट डिसीज करायला एबल होतो. This is transmission. Okay. Transmission करायला काय होतं एबल होतो. Of mosquito becomes infective. It remains so for the entire life. The illness is characterized by incubation period of 3 to 10 days. आणि illness कधी होतो किंवा इन्फेक्शन कधी कॉज होतं? इन्फेक्शन होऊन 3 ते 10 दिवस झाला नंतर. ओके, एवढा त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. लक्षात आलं कशी आहे ट्रान्स सायकल आणि कसं इन्फेक्शन कॉज होतं? ऑल ऑफ यू. Yes, ma'am. See, infection may be asymptomatic or may lead to one of the following manifestation. तर clinical manifestation काय आहेत बघा? Asymptomatic आहे किंवा खालील काही लोकांमध्ये symptoms दिसत नाहीत किंवा काही लोकांमध्ये बघा खालील प्रमाणे clinical manifestation दिसतात. फर्स्ट आहे क्लिनिकल डेंग्यू. फेवरच येतो जनरली. तर 3 टाईपचे फेवर आहेत बघा या डेंग्यू मध्ये. फर्स्ट आहे क्लासिकल डेंग्यू फेवर. ओके, तर क्लासिकल डेंग्यू फेवर आहे. सेकंड आहे डेंग्यू हिमोरेजिक फेवर विदाउट शॉक. डेंग्यू हिमोरेजिक फेवर विथ शॉक हे दुसरा टाइप आहे. ओके, तर डेंग्यू हिमोरेजिक फेवर होतो विदाउट शॉकच्या शॉक नसणारा. और डेंग्यू हिमोरेजिक फेवर होतो विथ शॉक. देन डेंग्यू शॉक सिंड्रोम DSS हे 3 टाइप्सचे फेवर आहेत. फर्स्ट फेवर बघा त्याचा क्लासिकल फेवर कसा आहे? The onset of symptoms is sudden with chills and high fever. तर या क्लासिकल फेवर मध्ये काय होतं? सिम्पटम्स जे आहेत ते कसे असतात बघा? चिल्स होते, थंडी बाजून येते, हाय फेवर होतं, इंटेन्स हेडेक होते. इंटेन्स हेडेक म्हणजे खूप जास्त डोकेदुखी होते, मसल्स अँड जॉईंट पेन्स होतात बघा, विच प्रिव्हेंट ऑल मुवमेंट. तर ऑल मुवमेंट जे आहेत ते प्रिव्हेंट करतात असे मसल्स अँड जॉईंट पेन्स होतात. विच प्रिव्हेंट ऑल मुवमेंट्स विदिन 24 hours. रेट्रोऑर्बिटल पेन particularly on eye movements or eye pressure and photophobia. तर काय होतं? आय मुवमेंट करताना प्रॉब्लेम होतो किंवा डोळे दुखतात बघा. ओके, किंवा आईवर जास्त असं प्रेशर असल्यासारखं फील होतं. फोटोफोबिया. व्हॉट इज फोटोफोबिया? तर प्रकाश जो आहे तर त्याचा वी हॅव डिस्कस्ड दॅट टर्म. आय हॅव रिमेंबर. येस ऑर नो? डिस्कस केली का नाही फोटोफोबिया? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर फोटोफोबिया डेव्हलप होतो. अदर कॉमन सिम्पटम्स इन्क्लूड एक्स्ट्रीम विकनेस. तर एक्स्ट्रीम विकनेस कॉज होतो. अनोरेक्सिया फॉर्म होतो, थकवा येतो, कॉन्स्टिपेशन होतं बघा, डायजेशनला प्रॉब्लेम होतो, अल्टर्ड टेस्ट सेन्सेशन, चव बदलते किंवा चव समजत नाही, कॉलिकली पेन, ऍबडॉमिनल टेंडरनेस येतो, पोटदुखी होते, ड्रॅगिंग पेन इन इंग्युनल रिजन, सोअर थ्रोट अँड जनरल डिप्रेशन. तर घसा खवखवणे किंवा सोअर थ्रोट असं प्रकार होतं. जनरल डिप्रेशन होतं. फेवर इज अनयुज्युअली बिटवीन 39 to 40 डिग्री सेल्सिअस. तर 39 ते 40 डिग्री सेल्सिअस एवढा फेवर असतो. द स्किन इरप्शन अपिअर्स इन 80% ऑफ केसेस. तर स्किनवर इरप्शन और बॉईल किंवा काय म्हणत आपण पुरळ वगैरे असे प्रकार दिसून येतात 80% केसेस मध्ये. रिमिशन्स ऑफ सेकंड फेब्राईल फेज. द रॅश लास्ट फॉर 2 hours to several days. तर जे काही रॅश किंवा इरप्शन झालेले ते 2 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त काही दिवस एवढा पिरियड पर्यंत राहू शकते. अँड मे बी फॉलोड बाय डिस्कॉमेशन. फेवर लास्ट फॉर अबाउट 5 days. आणि 5 दिवसांपर्यंत फेवर राहू शकतो. दिस इज क्लासिकल फेवर. अंडरस्टूड? Ma'am. अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट आहे so dengue hemorrhagic fever DHF. What is that? See, it is severe form of dengue fever. The severe form आहे dengue fever चा, caused by infection with more than one dengue virus. तर एक पेक्षा जास्त डेंग्यू व्हायरस मुळे हा डिसीज होतो. The first infection probably sensitized the patient, while the second appears to produce an immunological consequences. तर फर्स्ट इन्फेक्शन जे आहे ते सेन्सिटाइज करतं पेशंटला आणि सेकंड जे काही सेकंड वेळा
होणारे इन्फेक्शन आहे ते काय होतं, प्रोड्यूस इम्युनॉलॉजिकल कॉन्सिक्वेन्स. इम्युनॉलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस पाहायला मिळतात आपल्याला. DHF is transmitted by an Aedes aegypti following an incubation period 4 to 6 days. तर डेंग्यू हेमोरेजिक फेवर हे अजून एडिस इजिप्ती मुळे ट्रान्समिट होतं बघा 4 ते 6 दिवसांच्या पिरियड मध्ये. द इलनेस कॉमनली बिगिन्स अब्रप्टली विथ हाय फिवर. तर इलनेस जे आहे ते अब्रप्टली हाय फिवरने स्टार्ट होतं किंवा हाय फिवर होतो या DHF मध्ये. अकम्पेन्ड बाय फेशियल फ्लशिंग अँड हेडेक. फेशियल फ्लशिंग असेल, हेडेक असेल, एनोरेक्सिया, वॉमिटिंग, इपिगॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट दॅट मीन्स ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट, टेंडरनेस ॲट द राईट कोस्टल मार्जिन अँड जनरलाइज्ड ॲब्डॉमिनल पेन आर कॉमन. तर राईट कोस्टल मार्जिन आहे तर त्या ठिकाणी टेंडरनेस, स्टिफनेस फॉर्म होतो किंवा ॲब्डॉमिनल पेन्स होतात, क्रॅम्प्स होतात, कॉमन आहेत या DHF मध्ये. The major pathophysiological changes in DHF are plasma leakage and abnormal homeostasis. तर मेजर पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस काय काय आहेत बघा DHF मध्ये. प्लाझ्मा लिकेज आहे किंवा ॲबनॉर्मल होमिओस्टॅसिस आहे किंवा होमिओस्टॅसिस. व्हॉट इज होमिओस्टॅसिस? होमिओस्टॅसिस म्हणजे प्रॉपर बॅलन्स नसणे. ओके, ॲज मॅनिफेस्टेटेड बाय rising hematocrit value and moderate to market thrombocytopenia. तर ब्लड रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम होतात बघा. थ्रोम्बोसाइटोपेनिया फॉर्म होतो. थ्रोम्बोस देन सम थ्रोम्बोसाइटोपेनिया काय किती आहे बघा, 1 lakh mm³ that means millimeter cube or less, and hematocrit are increased by 20% or more to baseline value of the indicative of DHF. तर दिस इज DHF, डेंग्यू हेमोरेजिक फेवर. अंडरस्टूड. एडिस एजिप्टी मुळेच होतो. त्याचे काही असे सिम्पटम्स आहेत. जनरली कशावर कॉन्सन्ट्रेट करा, हेमॅटोक्रिट हे फॉर्म होतो आणि थ्रोम्बोसाइटोपेनिया कॉज होतो या डेंग्यू हेमोरेजिक फेवर मध्ये. अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay, then next आहे dengue shock syndrome, DSS. What is that? It has all clinical manifestations of DIIF. तर सगळे जे काही डेंग्यू फेवर आहे किंवा डेंग्यू हेमोरेजिक फेवर आहे त्याच्यामध्ये जे काही सिम्पटम्स आहेत किंवा क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आहेत ते सगळे DSS मध्ये बघायला मिळतात आपल्याला. शॉक रिप्रेझेंट द रॅपिड अँड वीक पल्स विथ नॅरोइंग ऑफ पल्स प्रेशर. तर याच्यामध्ये बघा ब्लड प्रेशर किंवा पल्स प्रेशर हा नॅरो होतो, कमी होतो या टाइप मध्ये DSS मध्ये. 20 mmHg और लॉस बघा, 20 mmHg किंवा त्याच्यापेक्षा लॉस होतो. किती असला पाहिजे नॉर्मल पल्स प्रेशर, ब्लड प्रेशर? 95 च्या पुढे. 95 च्या तर पुढे. बघा 120 एवढा असला पाहिजे. ओके, तर काय आहे ते 20 mmHg च्या खाली येतो, एवढा बीपी कमी होतो. और लेस हायपोटेन्शन, खूप जास्त लो होतो बीपी. विथ प्रेझेन्स ऑफ कोल्ड, क्लॅमी स्किन अँड रेस्टलेसनेस. कोल्ड, क्लॅमी स्किन आणि रेस्टलेसनेस कॉज होते बघा. सॉरी. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Understood or not? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन and प्रिव्हेन्शन ऑफ द डेंग्यू काय बघा. फॉलोइंग कंट्रोल मेजर्स आर सजेस्टेड. मॉस्किटो कंट्रोल आहे. Then the vector of dengue fever आहे Aedes aegypti, breed in and around houses and can be controlled by individual and community action आहे. The most common action is to keep water flowing and avoid accumulation of unhygienic stagnant water. जे काही वॉटर सप्लायचे ठिकाण आहेत किंवा वॉटर रिसोर्सेस आहेत ते क्लीन ठेवायचे आहेत, हायजेनिक ठेवायचे आहेत, जेणेकरून ते काही डेंग्यूचे पॅरासाइट्स आहेत ते ग्रो होऊ नयेत म्हणून. ओके, वॅक्सिन्स, नो सॅटिस्फॅक्टरी वॅक्सिन इज अवेलेबल. वॅक्सिन्स अवेलेबल नाही अगेन्स्ट डेंग्यू, जसे की टायफॉइडला होती तशी अवेलेबल नाहीये. other measures, isolation under bed nets during first few days can provide. तर other measures आहेत जसे की बेड नेट्स वगैरे हे सुद्धा यूज करायचे आहेत. अँटी मॉस्किटो एजंट्स असतात बघा, मॉर्टिन वगैरे, तर तसे यूज करायचे आहे. इंडिव्हिज्युअल प्रोटेक्ट्स अगेन्स्ट मॉस्किटोज हे पण अप्लाय करायचं आहे. तर हे आहे रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. अंडरस्टूड? Yes, ma'am. दिस इज अनाटॉमी ऑफ मॉस्किटो. इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, 4 लेग्स आहेत किंवा हे त्यांचे काय आहे टॅरास म्हणून आपण सोंड वगैरे म्हणतो ते आहे. हे फिट्स आहेत, हिंड लेग्स आहेत, मिड लेग आहेत. तर अनाटॉमी ऑफ मॉस्किटो तुम्हाला दिलेली आहे.
ओके यू हॅव बघा तुम्ही बघू शकता ऍबडॉमिन आहे. ओके अंडरस्टूड all of you? Yes, ma'am. Anyone have any problem? Tell me, be fast. No, ma'am. नो ओके मॅम. तर आपण इथं स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला मलेरिया स्टार्ट करूया. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. कोणाला काही Yes, प्रॉब्लेम ma'am. आहे का? No, ma'am. असेल तर सांगू शकता. ओके गिव्ह मी युअर अटेंडन्स. रोल नंबर 1, प्रेझेंट 2, Present, ma'am. 3, प्रेझेंट मॅम 4, Present, ma'am. 5, प्रेझेंट मॅम 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, प्रेझेंट मॅम 11, Present. 12. Roll number 12 absent. 13, Present. 14. Roll number 14, Present. 15, Present, ma'am. 15, 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, 22, Present. 23, Present, ma'am. 24. Absent. Roll number 24 absent. 25. Absent. 26. Absent. 27. Absent. Present, ma'am. Okay. 27. 28. Present. 28. 29 absent. Present. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34 absent. 35. Present. 36. Present. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Roll number 40. 42. Sorry, 41. प्रेझेंट मॅम 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. Absent. 45. Present, ma'am. 46. प्रेझेंट मॅम 47. 47. Absent. 46. 48. Present, ma'am. 49. Be fast. Present, ma'am. 50. प्रेझेंट मॅम 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 53. प्रेझेंट मॅम 54. 54. Present. 55. 55 absent. 56. Roll number 56 absent. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. प्रेझेंट मॅम 61. Present, ma'am. 62. Present, ma'am. 63. Present, ma'am. 64. Present, ma'am. 65. Present, ma'am. 66. 66 absent. 67. प्रेझेंट
68. Present. ओके, स्कॉलरशिपच्या फॉर्मचं सांगा पटकन, कोण कोण राहिले भरायचं अजून? मी राहिलेले. का राहिलाय मॅडम? गेलेत मॅम संध्याकाळपर्यंत भरते. हा, नीट नीट काय म्हणताय, ऐकायलाही नाही. आज हॅलो, आज भरते. हॅलो आज हॅलो हा आज भरल्यावर मॅडम कधी हे होणार हो? कधी कॉलेजवर तुमचा फॉर्म येणार? काय केलं तुम्ही? काल गेला होता का? सांगा. नाही का गेले नाही मॅडम? एवढं सांगून सुद्धा इथं टाइमपास चालू आहे का आपला? मॅडम नाही घर नाही. जाऊन भरून या बघा. ते राहिले तर तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल परत मॅडम. ओके, टेल मी आगावने ऋतुजा, हा. काय झालं तुमचं? काय ना मॅडम, मोरे मॅमला फोन केलता, त्यांनी माघारी पाठवला फॉर्म, थोड्या वेळाने जाऊन करून येते बॅक टू स्टुडंट. भरलाय का पण तुम्ही? हा भरलाय. भरलाय फॉर्म? हो. कधी करेक्शन करून देता ते? एक 7-8 वाजेपर्यंत देते मी. आजच्या आज करा. हा करते. काय काय करेक्शन करायचं तुम्हाला? मॅम ती स्कीम चुकली होती त्या यांच्याकडून, ज्यांनी भरला फॉर्म त्यांच्याकडून. हा, मग आज कुठली आहे तुम्हाला स्कीम? पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर? ओबीसी स्टुडंट. आणि तुम्ही भरली होती कुठली? एक्झामिनेशन फीज आणि ट्युशन फीज टू ओबीसी स्टुडंट. ठीक आहे, आजच्या आज भरून टाका ते मॅडम. करू का ग्रीन? ओके, अटकरी तनिष्का, काय झालं तुमचं? भरला मॅम. कधी भरला? कालच भरला. मॅडमला सांगितलं होतं का भरला म्हणून? हो सांगितलं, सेंड पण केली PDF. केली का? हा. ओके, आणि अजून कोण राहिलेलं आहे? लोकरे अश्विनी, काय झालं तुमचं? आज भरते. मॅडम कशासाठी तुमचं राहतंय सारखं सारखं? व्हॉट इज द प्रॉब्लेम? काल सर्व्हर डाऊन होता. सगळ्यांचं असतं सर्व्हर मॅडम, जिथं आहे तिथे एकाच कॅफेत जायचं नाही 3 वेळा. दुसरीकडे भरून घ्या, डेट झाल्यावर तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. फुल कॉलेजची फी भरायला लागेल तुम्हाला परत मॅडम. जेन्युइनली जर काहीतरी द्या मॅडम. जरा दुसऱ्या ह्याच्यात बघा, कॅफेत बघा, एकाच ठिकाणी जाऊन सर्व्हर ते म्हणणार डाऊन आहेत, मग तुमचं राहणारच का भरायचं? आज भरते. दुसऱ्या ठिकाणी जाऊन आज काय पण करून भरून घ्या मग मॅडम, नाहीतर झालं काही तर तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल, त्या परत आमच्याकडे यायचं नाही मॅडम. हा मॅम किती भरते वेळा आज. तेच ते सांगायचं? आजच्या आज भरून घ्या, मला संध्याकाळपर्यंत तुमची PDF आली पाहिजे आज बघा. हा. पाटील प्रणोती, काय झालं तुमचं? भरलाय मॅम, PDF राहिली. कधी सेंड करताय PDF मॅडमला? 5 वाजेपर्यंत करते. आज करत ते. राऊत रुपाली तुमचं? गेलाच नाही तुम्ही. काय झालं राऊत रुपाली तुमचं? आज भरते, आज गेलेत. भरून टाका. ते झालं का तुमचं बँक अकाउंटला लिंक? काय माहिती आता गेलेत बँकेत. बघा ते काय असेल ते भरून टाका. शिंदे तुम्ही नाहीयेच. ओके, ठीक आहे. 2-3 जण राहिलेले आहेत, त्यांनी भरून टाका. आणि आगावने ऋतुजा, तुम्ही ते क्लिअर करा बघा तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो. येस मॅम करते. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं. थँक्यू.